ही गोष्ट जी आपल्या फार्मवर घडली तुमच्या फार्मवर व्हावं नाही म्हणून हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा भावांनो. असं टोपल्याने का पाणी पाजवतं ते. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तुम्हाला कुट्टीचा शॉट दाखवतो नाही. हे भावांनो कसे आहात तुम्ही सगळे. तर पहिला ब्लॉग टाकलाय, भरपूर जणांनी सपोर्ट दाखवलाय, भरपूर जणांना बघितला, आवडलाय. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद भावांनो. आणि हा आपला दुसरा व्लॉग आहे आणि आपण सध्या आपल्या फार्मवर आहे. सकाळ झालेली आहे आणि पाणी पाजायचं काम चालू आहे इथं. पाणी पाजून पाणी मारायचं काम चालू आहे इथं. आता भरपूर जण म्हणतील की असं टोपल्याने का पाणी पाजवतं शेत, दावणीच का नाही दाखवत. तर भावांनो याचे नुकसान सांगतो तुम्हाला, कारण की तसा असा विषय जल ही जीवन आहे आणि आपण त्या पाण्याला जर व्यस्त घातलं. आता ही दावण भरायला किमान 1.5 तास लागत होईल आणि तेवढ्या 1.5 तासात भरपूरसं पाणी वाया जातं. आणि म्हणजे काय 4-5 टोपलेच पाणी पितात. त्यापेक्षा असं पाणी दाखवलं तर टाईम पण वाचवतो आणि म्हणलं तर म्हशी पण पोट भरून पाणी पितात. आणि आपण बघू पण शकतो की कोणती म्हैस किती पाणी पिली, मग बिमार आहे का नाही यावर आपलं लक्ष असतं. त्यामुळे जे लोक दावणीत पण पाजवतात त्यांना माझा एक सल्ला आहे की तसं न दाखवता असं टोपल्याने पाणी दाखवा. म्हणजे यांनी वेळ पण वाचवून तुमचा आणि तुम्हाला तुमच्या म्हशीवर पण जास्त लक्ष ठेवता येईल. आणि आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा भावांनो. आणि तरी तुम्हाला सकाळचे धारा काढताना दाखवता आलं नाही, कारण की खूप उशीर होतो, लवकर काढावं लागतं, धारा आटपावं लागतं. त्यामुळे तुम्हाला सकाळचं दाखवता नाही आलं. प्रयत्न करीन की एखाद्या वेळेस सकाळच्या पण धारा दाखवून. पेजला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे कळणं कसा विषय काय आहे. आणि आता पण कळेल तुम्हाला आपल्या फार्मला अजून काय काय गोष्टी नव्या आहे, तुम्हाला पण समजून येईल. आणि राहिला विषय हे बघा, आता आपल्या तुम्ही विचारतात की हे पाणी कुठं जातं. तर हे जे पाणी मारतो आपण म्हशीवर ते ह्या इथं जातं आणि इथून डायरेक्ट बाहेर लाईन आहे तिथे जातं. आणि अजून फार्मवर अशा भरपूरशा गोष्टी ज्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. आणि तुम्ही सपोर्ट करा फक्त आणि पेजला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अजून नव्या नव्या गोष्टी तुम्हाला मला दाखवता येईल, उत्साह वाढेल. आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही किती वेळ पाणी पाजता आणि कशात पाजता, टोपल्यानी का दावणीनी, हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. बघितलं भावांनो, पाणी पाजून वगैरे झाले. आता चारा टाकला आहे आणि पाणी पाजल्यानंतर तुम्हाला कुट्टीचा शॉट दाखवता नाही आला, कारण की कुट्टी का मी नाही दाखवता आलं. आता चारा टाकून दिलेला आहे आणि या पद्धतीने चारा खाते आपला. आणि आता डायरेक्ट थेट 4-5 वाजता पाणी पाजून थेट 6 वाजता आपल्याला चारा टाकू. म्हणजे आपल्या फार्मवरती फक्त 2 टाईमच आपण चारा पाणी करतो. तुम्ही तुमच्या फार्मवर किती टाईम चारा पाणी करताय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही गोष्ट जी आपल्या फार्मवर घडली ही तुमच्या फार्मवर व्हावं नाही म्हणून हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा भावांनो. कुठेही स्किप करू नका, तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. आणि वाटलं नव्हतं भावांनो की आपल्या फार्मवर आता ही गोष्ट होईन. आता भरपूर जणांचे मेसेज येईन की बाबा हा काय विषय. तर हाच विषय मी तुम्हाला सांगण्यासाठी आजचा हा ब्लॉग केलेला आहे. तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा भावांनो. तर म्हणजे आपल्या म्हशीला जर मागची गोष्ट आहे की तिच्या पायाला काहीतरी जखम झालती, आपण एवढं काही लक्ष दिलं नाही आणि त्या जखममध्ये सध्या घाण भरली. आणि मग ते घाण आपण कट करून म्हणजे त्याची ड्रेसिंग करून सरांनी काढून घेतली डॉक्टरांनी, कारण की ती तशी निघत नव्हती. भरपूर तिचा पाय सुजत चालला होता. त्यामुळे आपण जेवढी लवकर होईल तेवढी लवकर तिच्या पायाची रिकव्हरी करून घेतली भावांनो. आणि असं तुमच्या फार्मवर कधी घडलंय तर काळजी घ्या भावांनो. आमच्याकडून ही चूक झाली, तुमच्याकडं कधी होऊ देऊ नका, हेच आजच्या व्लॉगमध्ये सांगायचं आहे भावांनो. आणि असं खूप ताकद लागते या व्यवसायात. हा व्यवसाय काही सोपा नाही भावांनो. रील्सवर बघण्यात का तुम्हाला या गोष्टी पडद्यामागच्या या कधी दाखवल्या नाही रील्सवर, म्हणून तुम्हाला हा व्यवसायात उतरायला काय वाटत नाही. पण ज्यावेळेस या व्यवसायात उतरतो त्यावेळेस खरी मजा कळते भावांनो, किती रिक्स आहे किती नाही. पण एवढं आहे, पैसा भरपूर आहे पण रिक्स खूप मोठा आहे. ह्या व्यवसायाचा विषय कसा आहे माहिती का, चला तो चांद तक नाही तो फिर शाम तक. म्हणून भावांनो, जर व्यवसायात उतरायचं असेल तर स्वतःच्या मनगटात ताकद असेल तरच हा व्यवसाय निवडा भावांनो, नाही तर हाय त्यात सुखी राहा. कारण की एका दूध उत्पादकाला माहिती आहे की हा व्यवसाय काय आहे म्हणून. आणि आता ही वेदना आणि दुःख हे एक दूध उत्पादकच समजू शकतो बरं का भावांनो.
बाकी कोणी काय काळजी करायचं कारण नाही आहे. त्या म्हशीचा पाय लवकरच आपण रिकवर करतोय भावांनो. त्यामुळे तुमचा सपोर्ट राहू द्या. अशा छोट्या मोठ्या अडचणी दूध व्यवसायात येत राहत्या आणि भरपूर जणांना वाटतं आमचं नशीब चांगलं आहे. त्यांच्यासाठी भावा मोठमोठे वादळ पेलून इथपर्यंत आलो आहे. नशिबाची गोष्ट नाही आहे. आपल्या कष्टावर जास्त आपला विश्वास आहे. त्यामुळे सगळ्यांना सांगतो, जर कष्ट दमदार आहे तर पुढंही नशिबाला झुकावं लागतंय. त्यामुळे भावांनो कष्ट करा आणि दूध व्यवसायात प्रामाणिकपणे कष्ट केल्याला तोच पुढं जातो. आणि जे लोक असतात की दूध व्यवसायात उरत नाही, भावा दूध व्यवसायात उरत आहे, 100% उरत आहे. आणि अशा भरपूरशा माहिती आणि आपले 1000 सबस्क्रायबर जर तुम्ही कंप्लीट केले तर आपण तुम्हाला दूध व्यवसायाची संपूर्ण माहिती टाकणार आहे. त्यामुळे 1000 सबस्क्रायबर लवकर करून द्या. आणि तुम्ही ज्या 2 दिवसात सपोर्ट केला आहे तो खूप केला आहे भावांनो. असाच सपोर्ट राहू द्या कायम. तुमच्या लहान्या भावासारखा मला एवढं सांगायचं होतं. आणि जर तुमच्या म्हशीला झालं आहे असं काही तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा मला इंस्टावर. मी तुम्हाला याच्यावर विचार देतो. काही विषय नाही. व्हिडिओ तुम्ही आता बघा ब्लॉग पुढचा. तुम्ही मध्ये ते कोणतं लिक्विड टाकलं नेमकं कशासाठी ते? हो का? क्लीन करण्यासाठी का? मग तिला आपण सोडून देऊ का? आता हे रिकवर होणे समजा भरणार नाही परत. जोपर्यंत खाली ड्रेनेज होणार आहे हा तोपर्यंत भरू शकत नाही. भरू ड्रेनेज होतच तिचा खंबरी होऊन जाते. सांग. जर आपण लगेच घातलं बंद करायचं तर मग नाही होत. बघितलं भावांनो, असे आपल्या फार्मवर अशा गोष्टी चालू असतात. आणि असेच डेली व्हिडिओ बघायचे असतात तर आपल्या पेजला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. ज्याने सबस्क्राईब नाही केलेले असे नवनवे व्हिडिओ आपण आणणार आहे. आणि आपल्या फार्मच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते दुसरे व्हिडिओ बघायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आजचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि आशा आहे की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल भावांनो. इथपर्यंत बाकी धन्यवाद.